पण मी आपलं स्वागत करतो. आत्ताच तुमचा एक मूवी रिलीज झालाय लोकल. मुंबई लोकल. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, खूप भारी सिनेमा आहे. तुम्हा सगळ्या यंगस्टर्सना मी विनंती करतो की तुम्ही जाऊन बघा. यंगस्टर्सना आताच्या पिढीला ऍक्च्युली अबोल प्रेम काय असतं हे माहित नाहीये. सो ते अबोल प्रेमाबद्दल भाष्य करणारा सिनेमा आहे, गोड सिनेमा आहे आणि फार गोड गोड कामं झालेली आहेत सगळ्यांची. सो आय होप की सगळ्यांना हा सिनेमा रिलेट करेल आणि आपला वाटेल. आणि स्टोरी काय असेल म्हणजे थोडक्यात? स्टोरी ऍक्च्युली काय आहे, मुंबई लोकल असल्यामुळे ट्रेन लव्ह स्टोरी आहे आणि ट्रेन थोडी जुनी आहे, म्हणजे 2005 काळातली जी ट्रेन होती त्या काळात ज्या प्रकारची ट्रेन होती ती ट्रेन आम्ही बनवलेली आहे आणि त्याच्यात काही मित्र प्रवास करत असतात आणि त्याच्या बाजूला लेडीज डब्बा असतो. सो तू पण लेडीज डब्यात कधीतरी झाकून बघितलं असशील. तसाच एक मित्र आहे आशिष म्हणून. तर तो आशिष तो झाकून बघत असतो एक मैत्रिणीला त्याच्या, आणि तिचं नाव पण त्याला माहित नसतं. तिचं नाव त्याने ठेवलेलं असतं मिस नायगाव. आणि आशिष आता मिस नायगावला पटवणार आहे का नाही पटवणार आहे, तो कसा तिला प्रपोज करणार आहे, तो कसा सिरियस आहे प्रेमाबाबतीत, मैत्री बाबतीत तो कसा सिरियस आहे, हे सगळं सांगणारा हा सिनेमा आहे. सर तुमचं काय कॅरेक्टर आहे म्हणजे त्यामध्ये? मी मुंबई लोकल या सिनेमामध्ये जीत या नावाचं पात्र साकारतो. जीत जो आशिषचा खूप जीवाभावाचा मित्र असतो आणि आपल्या मुंबई लोकलच्या प्रवासात आपल्याला असे अनेक जीवाभावाचे मित्र भेटत असतात. आपले कॉलेजचे मित्र तर आपल्यासोबत असतातच, पण जे मित्र अनावधानाने आपले मित्र झालेले असतात, प्रवासात रोज तेच चेहरे बघून बघून आपले मित्र झालेले असतात, ते मित्र सुद्धा आपल्या मदतीसाठी कसे उभे राहतात, आपल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. या मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणारा, व्याख्या मांडणारा हा जीत आणि आशिषचा सिनेमा आणि दर्शनचा सिनेमा आहे मुंबई लोकल. थँक्यू. थँक्यू.